कर्जत तालुक्यातील पळसदरी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पोहण्यासाठी गेलेला एक तरुण डॅमच्या पाण्यात बुडाल्याची घटना घडली असून परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे। आर्यन थापर असे या 20 वर्षीय तरुणाचे नाव असून तो घनसोली येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे। आर्यन हा घनसोली येथील भारतीय विद्यापीठामध्ये BCA प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता। कॉलेजच्या एका प्रोजेक्टच्या निमित्ताने तो आज पळसदरी येथे आला होता। या कार्यक्रमासाठी कॉलेजचे जवळपास 70 ते 75 विद्यार्थी आले होते। त्याच्यासोबत त्याचे काही मित्र देखील होते। दरम्यान कार्यक्रमानंतर आर्यन आणि त्याचे मित्र पळसदरी डॅम परिसरात गेले। आर्यनला चांगले पोहता येत असल्याचं सांगितलं जात आहे, त्यामुळे तो एकटाच डॅममध्ये पोहण्यासाठी उतरला। 2 वेळा पोहत जाऊन तो सुखरूप परतही आला होता। मात्र तिसऱ्यांदा पुन्हा पाण्यात उतरल्यावर तो अचानक खोल पाण्यात गायब झाला। ही घटना लक्षात येताच त्याच्या मित्रांनी मोठ्याने आरडाओरड करत मदतीसाठी धावपळ सुरू केली, मात्र त्याला वाचवणे शक्य झाले नाही। दरम्यान आर्यन पोहत असतानाचा एक व्हिडिओ देखील समोर आला असून तो खोल पाण्याकडे जात असल्याचं दिसत आहे। घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच खोपोली येथील हेल्थ फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली। उशिरापर्यंत सर्च ऑपरेशन सुरू होते, मात्र अद्याप आर्यनचा शोध लागलेला नाही। रेस्क्यू टीमकडून उद्या सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। दरम्यान अनोळखी ठिकाणी खोली आणि परिस्थितीची माहिती नसताना पोहण्यासाठी उतरणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे नागरिकांनी अशा ठिकाणी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।